मी एक साक्ष ऐकली होती गेल्या रविवारी, अद्भुत होती, पण कदाचित माझ्या मनामध्ये इथं बसल्याच्या नंतर पवित्र आत्म्याने तो वचन सांगण्यासाठी मला अलाव नाही केलं. देवदूताविषयीच, देवदूत पवित्र शास्त्रामध्ये देवदूताचे काम किती आहेत, महत्त्वाचे कामं किती आहेत याच्याविषयी मी विचार करत होतो घरून येताना. पण इथे आल्याच्या नंतर देवाने माझ्या मनात एक विचार टाकला आणि मला वाटतं कदाचित मी काल वर्शिपच्या टीममध्ये पण बोलत होतो. पण देवाने जे आमच्यावर अभिषेक केलेला आहे, अभिषेक म्हणजे काय, देवाची उपस्थिती, ॲक्च्युली देवाचा आत्मा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देवाचा अभिषेक असतो. काय म्हटलं मी, जिथे देवाचा आत्मा असतो त्या ठिकाणी देवाची उपस्थिती असते. बोला, जिथे देवाचा आत्मा असतो तिथे मोकळीकता असती, जिथे देवाचा आत्मा असतो तिथं अभिषेक असतो. पण माझ्या मनात एक विचार आला की देवाने प्रत्येकाला अभिषेक केलेला आहे. बायबल सांगतं तो अभिषेक आमच्यामध्ये आहे कारण तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. 1 कोरिंथीचा 3 अध्याय 16व्या वचनामध्ये बायबल सांगतं, तुम्हाला माहिती नाही का तुम्ही, तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये देवाचा आत्मा निवास करतो. प्रियानो, देवाचा आत्मा तो असा आहे की उत्पत्तीचा 1 अध्याय जर तुम्ही वाचला तर बायबल सांगतं की परमेश्वराने शब्द बोला, परमेश्वराने शब्द बोला आणि पवित्र आत्म्याने काय केलेलं आहे ते कृती केलेली आहे. परमेश्वर बोलला आणि पवित्र आत्म्याने काय केलेलं आहे ते कार्य केलेलं आहे. बोला, परमेश्वर बोलला, पवित्र आत्म्याने कार्य केलं. आज देखील देवाच्या प्रियांनो, आपण देवाच्या वचनाच्या द्वारे जे काही बोलतो, लक्षात ठेवा, देवाच्या वचनाच्या द्वारे जे काही आम्ही बोलतो, पवित्र आत्मा आज देखील तेवढाच उत्सुक असतो आमच्या जीवनामध्ये काम करायला. पवित्र आत्मा अभी भी उत्पत्ति के पहले किताब में जो खुदा ने एक शब्द कहा, प्रकाश हो और प्रकाश हुआ, उसने जो कुछ कहा वो सब कुछ हो गया. वही पवित्र आत्मा हमारे कलीसिया में, हमारे जीवन में निवास करता है. और अभी भी जो हम वचन से जो बात करते हैं वो करने के लिए पवित्र आत्मा आज भी इतना ही उत्सुक है जो उत्पत्ति के पहले किताब में था. प्रेज द लॉर्ड. इसलिए एक प्रश्न है, कभी कभी हम बहुत बार बोलते हैं, होता नहीं, बराबर. बहुत बार हम कहते हैं ऐसा हो ऐसा हो ऐसा हो, होता नहीं. और कभी कभी हम थोड़ा कहते हैं, हो जाता है. अभी प्रश्न यह है कि पवित्र आत्मा उत्पत्ति के पहले किताब में वही था और पवित्र आत्मा यीशु के संग वही था जो यीशु को बाइबल में लिखा है. फिलिपीकर पौलस कहता है, पौल म्हणतो, मेलेल्या येशू ख्रिस्ताच्या शरीराला जिवंत करणारा देवाचा आत्मा. म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस मरण पावला होता प्रियानो, त्या मेलेल्या शरीराला पुनरुस्थित करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये होतं? पवित्र आत्म्यामध्ये होतं. बोला, पवित्र आत्म्यामध्ये होतं. आणि मेलेल्या शरीराला जिवंत करण्याचं सामर्थ्य पवित्र आत्म्यामध्ये होतं आणि येशू ख्रिस्ताच्या शरीराला जिवंत केलं पवित्र आत्म्याने. आणि बायबल सांगतं, जितक्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तितक्यांना देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला. म्हणजेच जितक्याने येशू ख्रिस्ताला तारणारा व प्रभू म्हणून ज्यांनी स्वीकार केलं त्याच्या आतमध्ये पवित्र आत्मा येऊन बसलेला आहे. कोण येऊन बसलेला आहे? मोठ्याने मला, कोण येऊन बसलेला आहे? कुठे? बोला, माझ्यामध्ये. मोठ्याने बोला, माझ्यामध्ये. समजून घ्या प्रियानो, परमेश्वर बोलला, पृथ्वी हो, पृथ्वी झाली. कोणी केली? पवित्र आत्म्याने परमेश्वराचा शब्द जसा होता तसा त्यांनी घडवलं. येशू ख्रिस्त जो बोलला
तसंच घडलं आणि बायबल सांगतं येशू ख्रिस्त क्रुसावर मरण पावल्याच्या नंतर त्या मेलेल्या शरीराला जिवंत करणारा तो पवित्र आत्मा, तोच पवित्र आत्मा आज ज्याने येशू ख्रिस्ताला स्वीकार केलेला आहे त्याच्याच मध्ये तो आज निवास करत आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा समजून घ्या, तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. तर येशू ख्रिस्ताच्या मृत शरीराला तो जिवंत करू शकतो. तर देवाच्या प्रियानं तोच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे हे जर तुम्हाला समजायला लागलं तर तुमच्या प्रत्येक मृत गोष्टीला जिवंत करण्याची ताकद आणि सामर्थ्य पवित्र आत्म्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. अशक्य ते शक्य करण्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्यामध्ये नाहीये, तुमच्या आणि माझ्या शब्दामध्ये नाहीये. देवाच्या वचनाच्या द्वारे जे काय मी घोषणा करतो, जे काय मी बोलतो, त्या शब्दाला कृतीमध्ये आणण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियानो, मला असाच वर्शिपमध्ये आता एक मनात विचार आला की प्रत्येकामध्ये देवाचा आत्मा आहे, प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे की आम्ही जे काही बोलतो ते घडवण्याचं सामर्थ्य आमच्या देवाच्या आत्म्यामध्ये आहे. पण अनेक वेळेस आम्ही जे बोलतो ते घडत नाहीये. कारण त्याचं एक आहे देवाच्या प्रियानो, बायबल सांगतं तुमच्यावर आणि माझ्यावर जे देवानी सर्वात मोठी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारीपासून तुम्ही आणि मी पळ काढतो प्रियानो. आणि ती जबाबदारी सेवेची आहेच आहे, ती जबाबदारी सुवार्ता सांगण्याची आहेच आहे. पण सर्वात मोठी जबाबदारी आहे प्रियानो, 1 पेत्राचा 1 अध्याय 16व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. आहे असं म्हटलं नाही, तुम्ही पवित्र आहे असं म्हटलं नाही, तारण झालेलं आहे. पण देवाच्या प्रियाने परमेश्वर मला जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. आता प्रियानो, तुमच्या मनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या जॉब, तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा जिथे जातो तिथे काहीतरी बदल घडवायचा असेल तर प्रियानो तुमच्या शब्दाच्या द्वारे त्याच वेळेस घडतं. जसं जसं तुम्ही पवित्र 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 बनायला जाता आणि त्या पवित्रतेमधून जे काही तुम्ही बोलायला सुरुवात करता त्यावेळेस पवित्र आत्मा काम करतो. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांचा संभ्रम आहे, बोला फक्त पॉझिटिव्ह बोला, फक्त पॉझिटिव्ह बोला ते होणार. प्रियानो, अनेक वेळा घडतं किंवा अनेक वेळा घडत नाहीये. कारण देवाचा आत्मा त्याच वेळेस काम करतो, कारण त्याचं नावच आहे आत्मा. नाही, काय आहे? काय आहे? पवित्र आत्मा आहे. कारण तो एवढा शुद्ध आहे, एवढा शुद्ध आहे, एवढा पवित्र आहे प्रियानो. जेवढे पवित्र शब्द निघतील, जेवढं पवित्र जीवन असेल तेवढं तुमच्या बरोबर मिक्सअप होणार, तेवढं तुमच्या बरोबर एक होणार, तेवढं तुमच्या बरोबर काम करण्यासाठी तो अलौकिकरित्या स्वतःला प्रकट करणार. प्रेज द लॉर्ड. मी पाप करतो, मला जसं वाटतं तसं मी जगतो आणि म्हणतो देवा हे कर, देवा ते कर. अरे, पवित्र आत्मा काम करणार नाही तुमच्या अशुद्ध शब्दाबरोबर. पवित्र आत्मा तुमच्या बरोबर कृतीत करणार नाही अशुद्ध जीवनाबरोबर. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं, परमेश्वर म्हणाला, पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित होऊन पेत्र म्हणाला, परमेश्वर म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. आता पवित्र कशा गोष्टीमध्ये व्हायचे प्रियानो? आपल्या जीवनात व्हायचे, आपल्या आचरणामध्ये व्हायचे, आपल्या विचारांमध्ये व्हायचे, आपल्या बोलण्यामध्ये व्हायचे. पवित्र म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? पवित्र म्हणजे काय? डाग नसलेला एक, आणि पवित्र म्हणजे काय? वेगळा केलेला 2, आणि पवित्र म्हणजे काय? परिपूर्ण. 3 अर्थ आहेत. म्हणजे परिपूर्ण शब्द बोलणं म्हणजे काय हो? म्हणजे प्रियानो, त्याच्यामध्ये पटवापटवी नाहीये, त्याच्यामध्ये ढोंगीपणा नाहीये, त्या शब्दामध्ये कपटीपणा नाहीये, त्याच्या शब्दामध्ये खोटेपणा नाहीये. शुद्ध शब्द, परफेक्ट वर्ड, जे आहे ते जसं आहे तसं. एक्झाम्पल, मी कधी बोललो की तुम्ही बायबल वाचलं का, तर समोरच्या माणसाला खुश व्हावं म्हणून करतो, हो मी वाचलं. तुम्ही रात्री 1 तास प्रार्थना केली का? हा, मी करत असतो. अरे बाबा, केली तर केली म्हण, नाही तर नाही. परफेक्ट वर्ड, जसाच तसा शब्द. प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट म्हणजे परिपूर्ण स्पष्ट व्हायला सुरुवात करता, पवित्र आत्मा तुमच्या शब्दांच्या द्वारे वाहायला सुरुवात होतो.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियानो, अनेक लोकांनी पवित्र शास्त्रामध्ये अभिषेक कमावला आणि काही गोष्टींमुळे गमावला. माझी इच्छा आहे प्रियानो की गेल्या रविवारी ज्यावेळेस देवाच्या उपस्थितीमध्ये एका बहिणीने साक्ष दिली, ती पुढच्या रविवारी सांगेल की ती म्हटली की ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करत होतो त्यावेळेस या ठिकाणी स्वर्ग उघडा होता तिने पाहिलं. त्याचबरोबर ती म्हणती की प्रत्येकाच्या डोक्यावर देवदूत येऊन हात ठेवत होते, मी पाहिलेलं आहे. आणि हे पूर्ण हॉल प्रकाशाने भरलेला तिने पाहिलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस ऐकलं मी देवाच्या प्रियानं, मी देवाला प्रार्थना केली की देवा, किती तू आमच्यावर प्रेम करतोस. जर प्रत्येकांचे आत्मिक डोळे जर उघडले, ते फक्त त्यावेळेसाठी नव्हतं, तर देवदूत देवाच्या प्रियानं सतत आमच्या बरोबर असतात, सतत आमच्या बरोबर असतात, सतत आमच्या बरोबर कार्य करत असतात. जर तुम्हाला हे समजलं तर निश्चित देवाच्या प्रियानं तुम्ही जसं बोलता, जसं वागता, जसं कृती करता तसं तुम्ही करणारच नाहीये. प्रत्येकाला जेव्हा समजायला सुरुवात होतं. पण मला सांगू द्या प्रियानो की तो अभिषेक देव जो आम्हाला देतो ते टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला काय व्हायचं आहे, जसं देव आहे तसं आम्हाला रोज 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 बनायचा प्रयत्न करायचा आहे. आम्ही देव बनू शकत नाहीये, ख्रिस्त बनू शकत नाहीये, पण बायबल सांगतं ख्रिस्तासारखे आम्हाला रोज आणि रोज त्याच्या प्रतिरूपामध्ये बदलत जायचे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या प्रियानं बायबल सांगतं यहोशुवाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये कदाचित की बायबल सांगतं की ज्यावेळेस यहोशुवा इस्रायल लोकांना घेऊन निघाला प्रियानो, ज्यावेळेस तो निघाला त्यावेळेस देवाने सांगितलं की तुला ते कनान देश काय करायचंय, हस्तगत करायचंय. ते कनान देश काय करायचं, तुला हस्तगत करायचंय. तर त्यावेळेस परमेश्वराने यहोशुवाला सांगितलं, जसा मोशे बरोबर मी होतो तसा मी तुझ्या बरोबर पण असणार. ते प्रूफ काय होतं की मोशे ज्यावेळेस इस्रायल लोकांना मिसर देशातून घेऊन निघाला, त्यावेळेस सर्वात मोठं अडखळण काय होतं प्रियानो, मिसरचं सैन्य नव्हतं. मिसरचं सैन्य मागं लागलं होतं, पाठीमागे होतं. पण समोर एक अडचण होती, ते म्हणजे लाल समुद्र. लाल समुद्र होता आणि त्या समुद्राला पार करून ते जाऊच शकत नव्हते. म्हणून देवाच्या प्रियानं बायबल सांगतं की मोशेने, मी ते सांगणार नाही ती स्टोरी, मोशेने देवाकडे प्रार्थना केली, देवा आता मी काय करू. देव म्हणाला, तुझ्या हातात जे काय आहे त्याचा उपयोग कर. तुझ्या हातात काय आहे, काठी आहे. त्या काठी काय कर, समुद्रावर मार, म्हणजे समुद्र 2 भागामध्ये दुभागल्या जाईल आणि आतून मार्ग निघेल. याचा अर्थ प्रियानो, ती काठी कोणी म्हणतं अभिषेक आहे, कोणी म्हणतं पवित्र आत्मा आहे, कोणी म्हणतं येशू ख्रिस्त आहे. ठीक आहे, आमच्यासाठी नाव येशू ख्रिस्त आहे आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये, पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जे काही मी येशूच्या नावात बोलतो ते घडलंच जातं, हे माझा विश्वास आहे. तुमचा विश्वास आहे का मला माहित नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला काय म्हटलं, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जे शब्द मला देवाचा आत्मा बोलतो किंवा तुम्हाला बोलतो, ते शब्द आम्ही रिलीज करतो, त्यावेळी देवाच्या प्रियानं त्या गोष्टी घडायला लागतात. कारण देवाचा शब्द मोशेने ऐकला, देवाचा शब्द मोशेने ऐकला. त्या वाईट परिस्थितीमध्ये पाठीमागं फारोचे सैन्य होते आणि समोर लाल समुद्र होता. पुढं जर गेलो तो बुडून मेलो असतो आणि मागे गेला असता तर तलवारीने मला कापलं असतं. अशा परिस्थितीमध्ये प्रियानो मोशेने देवाचा शब्द ऐकला. कोणाचा शब्द ऐकला, मोठ्याने मला कोणाचा शब्द ऐकला. असं कुठे वाचलंय का बायबलमध्ये, तो स्वर्गात गेला आणि स्वर्गामध्ये देवाशी बोलला आणि स्वर्गातून खाली आला. प्रियानो, त्या कल्होळामध्ये, त्या वाईट परिस्थितीमध्ये, लोकांच्या त्या गोंधळामध्ये मोशे लोकांच्या शिव्या ऐकत आहे, लोकांची कुरकुर ऐकत आहे. समोर लाल समुद्र आहे, पाठीमागं सैन्य आहेत आणि आपल्या सभोवतालचे लोक पण कुरकुर करायला लागलेले आहेत, त्याच्या विरोध बोलायला लागलेले आहेत. आता अशी परिस्थिती जर तुमची आली, पुढं मरण मागं मरण, जे सोबत आहेत ते पण मारायला निघालेत. हॅलो, पुढं पण मरण आहे, पुढं जरी गेलं तो मी मरणार आहे, मागे जरी गेलं तो मरणार आहे आणि सभोवताल माझ्या बरोबर आहेत ते पण मारायला निघालेले आहेत. अशी अवस्था जर तुमची झाली तर तुम्ही काय कराल. प्रेज द लॉर्ड. आपको कितने लोगों को समझ में आया.
सामने भी जा नहीं सकता, पीछे भी नहीं जा सकता, और सीधा खड़ा रहेगा तो आजू बाजू के लोग भी खड़े नहीं रहने दे रहे। ऐसा कभी कभी होता है अपने घर के लोगों के पास साथ या अपने काम के साथ, अरे पुढे गेलं तर नोकरी नाही, मागे गेलं तरी नाही, घरचे पण असे, सोबत राहणारे पण असे, आम्हाला समजतच नाही, शेवटी त्यांचा पर्याय काय असतो माहिती आहे का? यहूदा इस्करियोत. लोक मरतात ना, आत्महत्या करतात, कोणी रेल्वेच्या ट्रॅक खाली जातं, कोणी फाशी घेतं, कोणी मरतं, कोणी कालच मी कोणाकडून ऐकलं की 18 वर्षाचा मुलगा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पकडलं. हे कधी घडतं माहिती आहे तुम्हाला प्रियानो? कधी घडतं हे? समोर पण मार्ग नाहीत, मागे पण मार्ग नाहीये जाण्यासाठी, आणि सोबत आहेत ते पण जगू देत नाहीयेत. कधी कधी असं होतं आमच्या जीवनामध्ये, अशी परिस्थिती येते. जर कोणाच्या जीवनात आली असेल तर प्रेज द लॉर्ड, नाही आली तर सामना करावा लागणार आहे. तुम्हाला वाटतं अरे चर्च पण नको, जग पण नको आणि घर पण नको, जायचं कुठं? होतं असं वैतागून गेलेलं जीवन, वैतागून गेलं, नको 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 होतं प्रियानो. किती पण प्रौढ आणि किती पण मोठा ख्रिस्ती असू दे, कधी कधी असं होऊन जातं. आणि अशा अवस्थेमध्ये पर्याय एक आहे, देवाचं ऐकण्यासाठी प्रियानो तेवढं तुम्हाला स्वतःला विकसित करायचं आहे की अशा गोंधळाच्या अवस्थेमध्ये देखील मी देवाशी बोलू शकतो आणि देवाचं ऐकू शकतो. प्रियानो, हा खरा ख्रिस्ती व्यक्ती, हा खरा ख्रिस्ती व्यक्ती. कधी? कोणता खरा ख्रिस्ती व्यक्ती? मागे पण जाऊ शकत नाही, पुढे पण जाऊ शकत नाही, अशा सभोवताल असलेले गोंधळामध्ये टाकलेले आहेत आणि जगणं मुश्किल झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये तो देवाशी बोलत आहे आणि देवाचं तो ऐकत आहे. प्रियानो, तो जो व्यक्ती देवाच्या आत्म्याबरोबर एवढं एक होतो, देवाबरोबर एवढं एक झालेला असतो प्रियानो, आजूबाजूची परिस्थिती तुमच्यावर ओव्हरकम करू शकत नाही. तुमच्या सभोवताल गोंधळ असेल, तुमच्या आजूबाजूला गोंधळ असेल, सगळे तुमच्या विरोध बोलत असतील, सगळे तुम्हाला नावं ठेवत असतील, काहीच समजत नसेल, तरी पण तो शांत आहे. देवाला म्हणतो, देवा मी काय करू आता? देव म्हणतो, ठीक आहे, तुझ्या हातात काय आहे ना त्याचा उपयोग कर, मी कार्य करेल. प्रियानो, अनेक लोकांच्या जीवनामधल्या अडचणी का निघून जात नाहीयेत? का निघून जात नाहीत माहिती आहे तुम्हाला? कारण गोंधळाच्या अवस्थेमध्ये अजून देखील आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसून देवाकडे एक होत नाहीये, देवाबरोबर आपलं मनोगत व्यक्त करत नाहीये. आपण अनेक लोक असे आहोत की देवाशी बोलतो भरपूर, पण देवाचं काही ऐकतच नाहीये, देवाचं काही ऐकतच नाहीये. आता आता देव कसा बोलतो माहितीये का? तुम्हाला आवडेल असं कधीच बोलत नाही हो, तुमच्या आवडीच्या नेहमी विरोध बोलतो. लक्षात ठेवा, तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला जे वाटतं ते आवडतं. देवाला जे वाटतं, तुम्हाला जे वाटतं त्यात फरक आहे. देव ज्यावेळेस बोलतो तुम्हाला बिलकुल आवडत नाहीये, अनेक गोष्टी सोडायला सांगतो, अनेक गोष्टी त्यागायला सांगतो, अनेक गोष्टी नाकारायला सांगतो, आणि ते तुम्हाला हवे असतात. तुम्ही त्यावेळेस देवाच्या आत्म्याचा विरोध करता. आणि जर मोशेने देवाच्या आत्म्याचा किंवा देवाच्या वाणीचा विरोध केला असता तर प्रियानो, दोन गोष्टी घडल्या असत्या. एक तर समुद्रात पडून मेले असते, नाहीतर फारोच्या सैन्याने त्याला पुन्हा गुलामीत नेलं असतं, नाहीतर मरून गेले असते. पर्याय दुसरा काहीच नव्हता प्रियानो. अनेक लोक मेल्यासारखं जीवन जगत आहेत. अनेक लोक प्रियानो निर्जीव असं जीवन जगत आहेत, कारण त्या निर्जीव अवस्थेमध्ये देव काय बोलत आहे त्यांच्याकडे ऐकायला काय नाहीये, वेळ नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, मोशेने देवाची वाणी ऐकली, मोशेने काठी मारली आणि लाल समुद्र दुभागला, आणि बायबल सांगतं सगळे लोक समुद्रातून पलीकडे गेले. पण तो यहोशुआला परमेश्वर म्हणतो, काय म्हणतो? जसा मोशे बरोबर आहे तसा मी तुझ्या बरोबर देखील असेल. यहोशुआच्या 3 अध्यायामध्ये. आणि तू चल. प्रियानो, जाताना बायबल सांगतं पहिला शब्द यहोशुआला परमेश्वर बोलला, तू तुझ्या लोकांना शुद्ध कर. काय म्हटला? 3 अध्याय जर तुम्ही सगळा वाचला तर बायबल सांगतं तो अगोदर पहिला शब्द बोलला की मी तुझ्या लोकांबरोबर असेल, मोशे बरोबर जसा होतो तसंच चमत्कार करेल, पण तुझ्या लोकांना शुद्ध कर. काय कर? शुद्ध कर. प्रियानो, जोपर्यंत तुम्ही आणि मी शुद्ध होत नाहीये, जोपर्यंत तुम्ही आणि मी पवित्र जीवन जगत नाहीये, तोपर्यंत देवाचे चमत्कार तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये व्हायला सुरुवात होणारच नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, तुम्हाला आणि मला काय व्हायचंय?
शुद्ध व्हायचे, शुद्ध जगायचे, पवित्र जगायचे प्रियानो. जर तुम्ही शुद्ध आणि पवित्र जगू शकत नाहीये तर देवाचा अभिषेक देवाच्या प्रियानो येईल आणि जाईल, सतत तुमच्या बरोबर अद्भुत आणि अलौकिक कार्य करण्यासाठी राहणार नाहीये. बायबल सांगतं यहोशू म्हणाला शुद्ध व्हा. सगळेजण शुद्ध झाले आणि जसं देवाने त्याला आज्ञा दिली तसं त्यांनी लोकांना आज्ञा दिली आणि लोकांनी आज्ञा तशी पाळली प्रियानो. आणि पाळल्यामुळे प्रियानो दुसरी बायबल सांगतं याजक लोक कराराचा कोश घेऊन जात होते. काय जात होते? कराराचा कोश घेऊन जात होते. आणि समुद्रासारखीच एक मोठी नदी त्या ठिकाणी वाहत होती. मोठी नदी वाहत होती आणि नदीच्या पलीकडे त्यांना जायचं होतं. नदीच्या पलीकडे त्यांना जायचं होतं, जाऊ शकत नव्हते कारण मोठी दुधाडी नदी अशी वाहत होती. आणि इतक्या लोकांना घेऊन तिकडे जात असताना बायबल सांगतं दोन गोष्टी प्रियानो. पहिली गोष्ट यहोशुआ म्हटला सर्व लोकांना शुद्ध व्हा. आणि दुसरी गोष्ट देवाच्या प्रियानो यहोशुआने जे सांगितलं तेच तंतोतंत त्याच्या लोकांनी पालन केलं. म्हणून देवाच्या प्रियानो यार्देन नदी ओलांडून ते पलीकडे गेले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ते म्हटले समोरची परिस्थिती पाहू नका तुम्ही, नदी किती मोठी आहे ते पाहू नका तुम्ही. तुम्ही याजक लोकांना म्हटला तुम्ही खांद्यावर तुमचा कोश घ्या देवाचा आणि बिनधास्त तुम्ही चालायला लागा, चालायला लागा. प्रियानो ते आज्ञाचं पालन करीत गेले, आज्ञाचं पालन करीत गेले. समोर नदी पाहत होते पण नदीपेक्षा जास्त देव काय आम्हाला बोलला ते ऐकत होते प्रियानो. कारण समुद्र नदीमध्ये जे गेले असते कदाचित ते वाहून गेले असते. पण देवाच्या प्रियानो बायबल सांगतं यहोशुआचा शब्द याजक लोकांनी ऐकला, यहोशुआचा शब्द देवाच्या लोकांनी ऐकला. आणि ऐकल्याच्या नंतर बायबल सांगतं प्रियानो यार्देन नदीमध्ये ते कोश घेऊन चालणारे याजकाचे पाय त्याच्या पाण्याला लागले. त्याच वेळेस देवाच्या प्रियानो मोठी वाहणारी नदी काय झालेली आहे? अचानक थांबलेली आहे. काय थांबलेली आहे? नदी थांबलेली आहे आणि मार्ग तिथून निघालेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय बायबल सांगतं ज्या वेळेस देवाच्या आत्म्याच्या द्वारे किंवा देवाच्या वचनाच्या द्वारे जे आम्हाला सांगण्यात येतं त्याचं पालन ज्यावेळेस आम्ही करायला सुरुवात करतो त्यावेळेस चमत्कार व्हायला सुरुवात होतात. त्यावेळेस देवाचा आत्मा खुश होऊन तुमच्या जीवनात काम करायला सुरुवात करतो. त्यावेळेस देवाचा अभिषेक जे आमच्यावर आहे ते सतत वाढत आणि वाढत आणि वाढत आणि वाढत जातो प्रियानो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या प्रियानो जर तुम्हाला देवाच्या अभिषेकामध्ये वाढायचं असेल, जर देवाच्या आशीर्वादामध्ये वाढायचं असेल, देवाचं चमत्कार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायचं असेल तर देवाच्या प्रियानो पुन्हा एकदा सांगेल दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला स्वतःला देवाच्या आत्म्याद्वारे, देवाच्या रक्ताद्वारे, देवाच्या वचनाद्वारे स्वतःला शुद्ध ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे देवाच्या प्रियानो तुमच्यामध्ये अधीनता आली पाहिजे. मोठ्याने बोला अधीनता, मोठ्याने बोला अधीनता, मोठ्याने बोला अधीनता. ऐकायला नाही आलं? अधीनता, आज्ञाचं पालन करणं. ज्यावेळेस तुम्ही आज्ञा पाळायचं सोडता, अधीन राहायला सोडता प्रियानो, त्यावेळेस देवाचा अभिषेक तुमच्यामधून निघून जातो प्रियानो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक उदाहरण मी देईल आणि प्रियानो प्रार्थना करूया आपण. पहिलं शमूएलाचा 15वा अध्याय जर तुम्ही वाचला तर बायबल सांगतं एक असाच देवाचा व्यक्ती होता. देवाने नेमलेला राजा शौल होता. त्या शौलावर देवाने अभिषेक केला. काय केलेला आहे? देवाचा अभिषेक शौलावर केलेला आहे. आणि बायबल सांगतं तो अभिषिक्त सेवक शौल राजा, 1 शमूएलाचा 15वा अध्याय, अभिषिक्त सेवक इस्रायलाचा पहिला राजा, देवाने त्याला नियुक्त केलेला, देवाने त्याला नेमलेला आहे, देवाने त्याला अभिषेक केलेला आहे प्रियानो. तो अभिषेक कायमचा त्याच्यावर टिकून नाही राहिला प्रियानो. कायमचा त्याच्यावर टिकून नाही राहिला. कारण बायबल सांगतं ज्या वेळेस शौलाने आज्ञाभंग केला त्यावेळेस देवाच्या प्रियानो देवाचा अभिषेक त्याला सोडून गेला. बायबल सांगतं काय केलेला आहे? सोडून गेलेला आहे. देवाचा प्रियानो देवाचा अभिषेक तुमच्या आणि माझ्यामध्ये सतत राहावं असं वाटत असेल, देवाची उपस्थिती तुमच्यावर आणि माझ्यावर सतत राहावं असं वाटत असेल तर देवाच्या प्रियानो मला सांगू द्या, देवाच्या वचनाच्या द्वारे जे काही देव सांगतो त्याचं पालन करायला शिका, पालन करायला शिका. आमेन. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं? ज्या लोकांना समजतं त्या लोकांनी मोठ्याने टाळ्या वाजवा. 15वा अध्याय जर तुम्ही पूर्ण वाचला तर बायबल सांगतं प्रियानो मी फक्त वाचेल आणि थोडं थोडं तुम्हाला सांगेल जे तुम्ही घरी वाचता का नाही मला माहिती नाहीये. शमूएल शौलास म्हणाला
परमेश्वराने आपली प्रजा इस्रायल लोक याजवर राजा होण्यासाठी तुला अभिषेक करावयास मला पाठविले होते, म्हणजे अभिषेक अगोदर केला होता, तर आता परमेश्वराचे म्हणणे ऐक. परमेश्वराचे म्हणणे ऐक. दुसरं वचन, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायल मिस्रातून येत असता अमालेक मार्गात त्याजवर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्याशी कसा वागला याचे मला स्मरण आहे. तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्याच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्याची गय करू नको, त्या सर्वांचा संहार कर. देवाचं वचन स्पष्ट आहे. काय स्पष्ट आलं शौलाला? तू जा, मार्गात जात असताना ज्या लोकांनी तुम्हाला आणि मला त्रास दिलेला आहे त्या लोकांकडे जा आणि त्या सर्वांचा काय कर? संहार कर. काही ठेवू नको. देवाचं स्पष्ट वाणी शौलाकडे आली आणि तसं कर. चौथं वचन सांगतं, मग शौलाने लोकांस जमा करून तलाईम येथे त्याची मोजणी केली, तेव्हा 2 लाख पायदळ व यहुदातील 10,000 पुरुष भरले. नंतर शौल अमेलेकाच्या एका नगरापाशी जाऊन खोऱ्यात दबा धरून बसला. शौल त्याने लोकांस म्हणाला, तुम्ही अमालेकामधून निघून जा, नाहीतर त्यांच्याबरोबर तुमचाही संहार व्हायचा. कारण इस्रायल लोक मिस्रातून आले तेव्हा तुम्ही त्यांशी स्नेहाने वर्तला. यावरून केनी अमालेकातून निघून गेले. 7वं वचन, मग शौलाने हविलापासून मिस्रासमोरील शुराच्या मार्गापर्यंत अमालेकास मार देत नेले. म्हणजे बायबल सांगतं त्यांनी काय केलेलं आहे? देव सांगतो तसं तो करायला सुरुवात केलेली आहे. 8वं वचन सांगतं, त्याने अमालेकाचा राजा अगाग याला जिवंत पकडले आणि सर्व लोकांचा तलवारीने निखालस संहार केला. तरी पण शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखिले. त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जे जे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले. त्यांचा अगदी नाश करावा असे त्यास वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचा त्यांनी अगदी नाश केला. याचा अर्थ, देवाने तुम्हाला आणि मला अभिषेक केलेला आहे. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे. देवाची उपस्थिती आमच्या वर आहे. आता देव म्हणतो, जर तुला विजयशाली जीवन जगायचं असेल, अभिषिक्त जीवन जगायचं असेल, एक अलौकिक जीवन जगायचं असेल, तर देव म्हणतो, आता मी तुला सांगतो, तुझ्यावर अभिषेक माझा आहे, पण आता मी तुला सांगतो ते काय करायचे. तुला मी सांगतो, तुझ्या मधल्या तुला ज्या आवडतात पण मला जे आवडत नाहीयेत त्या सर्व गोष्टीचा तुला संहार करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. देव काय म्हणत आहे? बाळा, तुला जे काय आवडतं, तुला जे काय आवडतं ते ठीक आहे, पण मला जे आवडत नाहीये त्या प्रत्येक गोष्टीचा समूळ तुझ्या जीवनातून नाश करायचा आहे. समूळ ते तुमच्या जीवनातून काढून टाकायचं आहे. समूळ त्या जीवनातून त्याग करायचा आहे. मग ते तुमच्या फायद्याचं असू शकतं, तुमच्या डोळ्यात अश्रू आणणारं असू शकतं, तुम्हाला रडवणारं असू शकतं, तुम्हाला ते आवडणारं असू शकत नाहीये, ते काही असू शकतं. परमेश्वर म्हणतो, मला जे आवडत नाही त्याचा समूळ तुझ्या जीवनातून काय कर? नाश कर, नष्ट कर, त्यागून टाक. माझ्यासाठी फक्त मी जसं सांगतो तसं उभं राहा, म्हणजे मी तुझ्या बरोबर असेल आणि तुझ्या बरोबर चमत्कार करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, ही गोष्ट मंडळीतल्या कोणत्याही लोकाला, माझ्यासहित कोणालाच नको आहे. जो चीज मुझे पसंद है, परमेश्वर बोलतो वही निकाल दे. मुझे पसंद नहीं, परमेश्वर को जो पसंद नहीं वो हर चीज को हमें त्यागना है, और वो छोड़ना बोले तो बहुत मुश्किल है, बहुत मुश्किल है. आप कहेंगे कि पास्टर, परमेश्वर को क्या पसंद नहीं, मुझे बोलो. कोई प्रश्न पूछेगा, मैं उत्तर दूंगा. जो चीज परमेश्वर से ज्यादा आपको प्यारी लगती है वो चीज परमेश्वर को पसंद नहीं है. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी एक ट्विस्ट तुमच्या समोर सांगतो. तुम्ही म्हणसाल की पास्टर, जर माझी पत्नी माझ्या देवापेक्षा जास्त प्रिय असेल तर मग का पत्नीला पण त्यागून टाकायचं का?
ट्विस्ट आहे ना. एखादी बहीण म्हणेल, पास्टर मी देवापेक्षा जास्त माझ्या पतीवर प्रेम करतो, मग माझ्या पतीला सोडून टाकायचं का? हॅलो. तिसरा ट्विस्ट मी तुमच्यासमोर सांगतो. एक वेळ आली, देवाला सोडायचं का पत्नीला सोडायचं? उत्तर मी नाही देणार. पहिल्याच उत्तर मी देईल. देवाला सोडायचं का पत्नीला सोडायची वेळ आल्याच्यानंतर ना, ते तुम्ही प्रार्थना करा, मला द्या. बायबल स्टडीमध्ये त्याचं उत्तर देईल मी. प्रियानो, बायबल मधल्या 2 घटना मी सांगेल तुम्हाला. येशूने कधी आईबापाला आणि पतीला सोडायला सांगितलं नाहीये, पण येशूपेक्षा जास्त कुठल्याही गोष्टीवर प्रेम करायला पण सांगितलं नाहीये. पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो, बायबलमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पतीने पत्नीला आणि पत्नीने पतीला किंवा लेकराने आईबापाला, बापाने आई लेकराला सोडायला कधीच सांगितलं नाहीये. पण येशूपेक्षा जास्त कुठल्याही वस्तूवर, कुठल्याही गोष्टीवर, कुठल्याही नात्यावर प्रेम करायला देखील सांगितलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही म्हणता येशूपेक्षा जास्त मी या व्यक्तीवर प्रेम करतो, त्यावेळेस येशू तुमच्यासाठी कोणीच नाहीये, कोणीच नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बिलकुल देवाला आवडणार नाही ज्यावेळेस तुम्ही म्हणता येशूपेक्षा जास्त माझ्या बायकोवर मी प्रेम करतो. माझी बायको म्हटली आज चर्चला जायचं नाही, मी जाणार नाही. माझी बायको म्हटली आज बायबल वाचायचं नाही, मी वाचणार नाही. माझी बायको म्हटली आज मला सेवा करायची नाही, मी करणार नाही. पुढचा शब्द मी वापरणार नाहीये. ती देवाची मुलगी असू शकत नाही. हा, तुमची बायको असू शकते, पण देवाची असू शकत नाही ती. नवरा म्हणतो चर्चला जायचं नाही, नवरा म्हणतो बायबल वाचायचं नाही, नवरा म्हणतो हे नाही. अरे हा ठीक आहे, तो देवाच्या प्रेरणेने बोलत नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, काही अंशी सगळ्याचं ऐकायचंय, पण सगळ्यात जास्त मला प्रभू येशूचं ऐकायचंय. मला सगळ्यावर प्रेम करायचं, पण सगळ्यात जास्त मला येशूवर प्रेम करायचंय. म्हणून येशू म्हणाला, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही कोणत्याही गोष्टीवर प्रेम करता. तुम्ही चर्चमध्ये सभासद होऊ शकता, चर्चमध्ये येऊन येणारे जाणारे होऊ शकता. कदाचित मी वाईट गोष्ट बोलणार नाही, पण देवाचे लेकरं बनू शकता. पण येशू ख्रिस्ताचा सेवक, डिसायपल्स, शिष्य आयुष्यात कधीही तुम्ही बनू शकणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आम्हाला निवडायचं आहे की फक्त चर्चमध्ये बसणारे देवाचे लेकर म्हणून राहायचंय, का देवाचे शिष्य, ख्रिस्ताचे शिष्य मला बनायचंय. शिष्य जर बनायचं असेल तर माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीपेक्षा जास्त महत्व माझ्या येशूला दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि मला सांगू द्या, जो व्यक्ती सर्वात जास्त येशूला महत्व द्यायला सुरुवात करतो, मी सांगतो प्रियानो, ते नाते इतके प्रेमळ, इतके प्रेमळ, इतके प्रेमळ बनायला जातात की तुम्हाला दुय्यम आणि तियम प्रथम तुम्हाला कळणारच नाहीये. इतकं आनंदी वातावरण घराचं व्हायला लागेल ज्यावेळेस तुम्ही प्रत्येकाने निवडलं मला सर्वात जास्त येशूवर प्रेम करायचंय. मी सांगतो त्याच्या घरामध्ये सैतान घुसणारच नाहीये. मी सांगतो त्याच्या घरामध्ये भांडण कधी होणारच नाहीये, कारण येशू नियंत्रण घेणार त्या सर्वांचं. कारण तुम्ही येशूच्या आज्ञाचं पालन करायला लागलेले आहात. प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोकांना सेवा करायची आहे, पण ते सेवा करू शकत नाहीयेत, कारण ते लोक येशूपेक्षा आपल्या साथीदाराचं ऐकतात, बायकोचं ऐकतात, नवऱ्याचं ऐकतात, आईबापाचं ऐकतात, लेकरांचं ऐकतात. लेकरू रडतो आज चर्चला जायचं नाही, मला कात्रच्या बागेत जायचंय. बाप म्हणतो बापरे, रोज चर्च असतं, पण लेकरांचं मन कसं मारू मी? चल बाबा कात्रच्या बागेमध्ये जाऊ दे, खड्ड्यात चर्च, पुढच्या रविवारी जाऊ आपण. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समजून घ्या तुम्ही. बायको म्हणते काय रोज रोज कामाला, पण सगळीकडे एक दिवस सुट्टी, आराम करा जरा. तू त्या शब्दाला माझ्या येशूपेक्षा जास्त
ज्याला महत्व देता तुम्ही. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आशीर्वाद हवेत, अभिषेक हवाय, सगळं हवाय, त्याग नको. मी सांगतो प्रियानो, शौलावर देवाचा अभिषेक होता, शौलावर देवाची नियुक्ती होती, शौलाला देवाने निवडलेला आहे. आणि शौलाकडे देवाचा शब्द आला, म्हटला मी तुला अभिषेक केलं होतं अगोदर, अजून पण तो अभिषेक आहे, जा मी सांगतो ते कर. तो म्हटला सगळं जे आहे ना देव मी म्हणतो ते सगळं संहार कर. त्यांनी दोन गोष्टी ठेवल्या. बायबल सांगतं राजाला सर्वात मोठी मालमत्ता आहे ना, ती मालमत्ता पकडून ठेवली, माझ्या कामाला येईल. नंतर बायबल सांगतं, कुठला अध्याय मी काढला होता, कोणी सांगेल का फास्ट? कुठे आहे तो? 1 शमूएल, हो हो विसरलो की रे मी. 15वा वचन अध्याय 8वं वचन सांगतं, त्याने अमालेक्यास राजा आगाग्याला जिवंत पकडले. बघा, त्याला म्हटलं संपून टाक, त्याला जिवंत पकडलं. ते म्हटलं अरे त्याला ते त्यागून टाक, त्याने त्याला जिवंत पकडलं, असं मारलं नाहीये. ओके. एक त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जे जे काही चांगलं ते त्यांनी राखून ठेवलं, त्याचा नाश केला नाही. प्रियानो, ही व्यक्तिगत जीवन है. बोला व्यक्तिगत जीवन है. मेरा व्यक्तिगत जीवन है, वो किसी को पता नहीं है. हम जो अच्छी अच्छी बात जो हमें पसंद है वो परमेश्वर खुदा को पसंद है या नहीं पता नहीं है. चर्च बाइबल में उसका बाइबल उसको कहने के लिए करता है कि नहीं है पता नहीं है, पर जो मुझे अच्छा अच्छा लगता है वो मैं छुपा के रखता हूँ और कलीसिया में क्या हालेलुया प्रेज द लॉर्ड करता हूँ. सिंपल सी एक बात, मोबाइल नहीं मेरे पास, क्या बोलते हैं उसको, पबजी. मैंने कभी देखा ही नहीं, अभी तक देखा नहीं मैंने कभी, अभी नहीं. प्रभु की कृपा से गेम खेलने का मुझे आदत नहीं. पबजी, मैं मेरे रिश्तेदारों के घर पे गया था, मेरे वाइफ के, और वो बोल रहा अरे जोसेफ आ जाना, ब्रदर आ जाना, ब्रदर आ जाना, आ रहा हूँ आ रहा हूँ आ रहा हूँ. तो उसके बहन आके बोले पास्टर वो नहीं आएगा क्योंकि उधर से दोनों ढुशुम ढुशुम कर रहे हैं और कोई तो लोग खेल रहे. अरे मला ऐसा क्या गेम है कि एक अकेला खेलते मुझे पता है, 3-3 4-4 लोग खेलते. मला हो वो हार जाएंगे ना उसके लिए सब लोगों एक साथ मिलकर 2-2 बजे तक बैठते वो लोग, खाता भी नहीं, खाना भी नहीं खाता. मैं बोला यार इतना गंदी आदत. 5 मिनट कभी प्रार्थना नहीं किया, 5 मिनट कभी बाइबल नहीं पढ़ा, रात में 2-2 बजे तक पबजी खेलता है ये इंस्टाना. एक्चुअली हम उसके घर पे जाके समझाया, बहुत समझाया, धीरे 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 अभी कम हो रहा है वो. मतलब क्या है मालूम है क्या, जो पसंद चीजें है ना वो छोड़ना नहीं है, हमें वो छुपा के रखते हैं हमारे जीवन में. शायद वो झूठ बोलना हो सकता है, ये कुछ भी चीज हो सकती है, कोई रिश्ता हो सकता है जो परमेश्वर का पसंद नहीं है, बट हम पकड़ के रखे, नहीं छोड़ना है मुझे. वो आदत हो सकती है, परमेश्वर को पसंद नहीं है पर अच्छी लग रही ना, वो छोड़ना नहीं है मुझे. मैं कहता हूं बहुत दिन तक आप ऐसा ही रहोगे तो परमेश्वर की सेवकाई नहीं कर पाओगे. ठीक है, चर्च में आना जाना हो सकता है, परमेश्वर की उपस्थिति आपके ऊपर ज्यादा दिन तक नहीं टिकेंगी. जो परमेश्वर को पसंद नहीं है, वो जो अच्छे अच्छी चीजें आप त्यागने से वजह से आप छुपा के रखते हैं, तो कोई भी चीज हो सकता है, आदत हो सकती है, या बात करना हो सकता है, या रिश्ता हो सकता है, कुछ भी हो सकता है. जब हम लोग परमेश्वर जिसको जो कहता है कि वो त्याग दे और वो हम पकड़ के रखे हैं, मैं सच कहता हूं आपके ऊपर का अभिषेक चला जाएगा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बाइबल में लिखा है परमेश्वर ज्यादा दिन तक आपकी राह नहीं दिखेगा. एक दिन आएगा आप पछताएंगे, जो मिला है कभी नहीं मिलेगा. आगे लिखा है मग शमूएल 10 वचन सांगतं, मग शमूएलास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की मी शौलास राजा केले याचा मला पस्तावा होत आहे, कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. यावरून शमूएला संताप आला. तो रात्रभर परमेश्वराचा धावा करीत राहिला. अगदी सकाळी पहाटे शमूएल उठून शौलाला भेटायला गेला. तेव्हा त्यास कोणी सांगितले की शौल कर्मेलास आला आहे. एक विजयस्तंभ उभारून चोहोकडे फिरून तो गिलगालास गेला.
शमूएल शौलाकडे आला तेव्हा शौल त्यास म्हणाला, परमेश्वर आपले कल्याण करो. शौलाकडे आला तेव्हा शौल त्यास म्हणाला, परमेश्वर आपले कल्याण करो, मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. डबल खोटं. अगोदर म्हटलं त्याग कर, कोणी बघितलेलं नाहीये, आपल्या अंतकरणामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आता ज्यावेळेस शमूएल त्याच्या समोर आला, तो बोलण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे का, खोटं कोणाला किती लोकांना पकडायला शिकायचे, खोटं किती लोकांना पकडायला शिकायचे, हातवरती करा. जिन लोगों को झूठ सामने वाले का झूठ पकड़ना है, तो मैं एक टिप्स देता हूं आपको. किन लोगों को पकड़ना है सामने वाला का झूठ बिना उसे बोले. हाथ उठ करो यार. जिन लोगों को सामने वाले का बिना बोले झूठ पकड़ना है, ओके, तो शरीफ बन के उसके साथ जाने का, कुछ नहीं बोलने का, उसको कुछ नहीं बोलने का. वो खुद बोलने चालू किया ना अपनी बातें, समझ में का कुछ तो गड़बड़ है. याद रखिए, वो सामने प्रेज द लॉर्ड कर रहे, हालेलुया कर रहे. हो, अरे तुला माहितीये का, आम्ही जाता जाता आईस्क्रीम खाल्लं. अरे कशाला मला सांगितलं तू, मी विचारलं तर सांग ना आईस्क्रीम खाला का म्हणून. अरे तुम्ही जाताना आईस्क्रीम खाला का, हाँ नहीं खाया बोलो तो झूठ बोलता है, खाया तो बोलो. तो बोलता बोलता गप्पा, अरे आम्ही काल जाता जाताच आईस्क्रीम खाल्लं, समजायचं काहीतरी खोडं बोलताय. किंवा आपली गोष्ट चांगली सांगतोय, अरे ऐसा किया मैंने, वैसा किया, मैं ऐसा हूं, मैं वैसा हूं, मैं ये हूं, मैं वो हूं. बिना बोले कुछ अपना प्रदर्शन कराए समझने का वो झूठ बोल रहा है. शौल ने क्या किया, शमूएल उसके सामने गया. शौल आने के बाद शमूएल को देखा, तुझं कल्याण असो. अरे शमूएल प्रॉफिट आहे, शमूएलाने म्हटलं पाहिजे तुझं कल्याण असो, तू कशाला बोलतो याचं कल्याण असो. काय काय शहाणे असतात. 2 मिनिटं पण प्रार्थना करतात, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो, या अभिषेक. अरे कोण आहे ती बघा तरी. समोरचा व्यक्ती प्रॉफिट आहे, देवाने तुला अभिषेक केलेला आहे, आणि त्याला म्हणतो तुझं कल्याण असो. बिना बोले मी सगळ्या परमेश्वराच्या आज्ञा पाळलेल्या आहेत. का त्यांनी पाळल्या नव्हत्या म्हणून म्हटला पाळल्या. त्यांनी विचारलं असतं ना, शौल, देवाने त्याला अगोदर सांगितलं तर रात्रभर रडून रडून त्यांनी प्रार्थना केली, शौलाने माझी आज्ञा पाळली नाही, शौलाने माझी आज्ञा पाळली नाही, आता मी त्याचा अभिषेक काढून टाकणार, मी त्याला त्यागून टाकणार. हा गपचूप येऊन थांबला इथे, आणि शौल म्हणतो मी सगळी आज्ञा पालन केल्यात. अरे तुला विचारलंच नाही ना, कशाला सांगतोय तू. म्हणजे याचा अर्थ त्याने पालन केल्या नाहीयेत म्हणून सांगतो मी पालन केल्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बिना बोले कोई तो कुछ बोल रहा है, समझने का कोई तो कुछ तो झूठ बोल रहा है. उसको ऐसा लगा, उसको पता चला है, बट उसको परमेश्वर ने बताया था ऐसा ऐसा है. तर तो काय म्हणतो माहिती का, मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. शमूएल म्हणाला, तर खरं सांग, जर तू शमूएलला देवाची आज्ञा सगळी पाळली तर तुझ्या शेरडा मेंढराचे बेंबावणे म्हणजे ओरडणे व गुराचे हंबरणे माझ्या कानी कसं पडत आहे, याचा अर्थ तरी जरा सांग रे मला. याचा अर्थ सांग मला. तू तर म्हणतो ना शेरड मेंढर जे काही देवाने सांगितलं मी सगळ्याचं नाश केला, सगळ्याचा त्याग केला, मी देवाचं परिपूर्ण पालन केलेलं आहे. शौल म्हणतो अरे तू म्हणतो तसं खरं आहे, तर मला हे पण सांग, शेरडांचं ओरडणं, गुरांचं हंबरणं माझ्या कानावर कसं येत आहे, कसं येत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती वेळा समजतं मी जे बोललो ते. कोणी म्हणतो पास्टर इसमें कुछ भी नहीं, कुछ भी नहीं. फिर पास्टर बोलेगा अरे कुछ भी नहीं तो मेरे कानों कानों से खबर कैसी आ रही है. प्रेज द लॉर्ड. समझा नहीं आपको. अभी मैं बोलूंगा करण को, करण तूने आइसक्रीम खाया है. करण बोलेगा मैंने आइसक्रीम खाया ही नहीं. ठीक है तू खाया नहीं, बट मुझे आकाश क्यों बोल रहा था करण वहां दुकान पे बैठकर आइसक्रीम खाते समय मैंने देखा. तूने तो खाया नहीं ना, तो वो कैसा बोल रहा है. ठीक है वो झूठ बोल सकता है. अरे फिर वो अंजलि कैसी बोल रही थी मुझे करण ने आइसक्रीम खाया. शौल तेच म्हणत आहे.
तू शेरडा मेंढरांचा नाश केलाय म्हणत आहे, पण मला शेरडाचे मेंढराचे जनावराचं हंबरणं ओरडणं कसं ऐकायला येत आहे? कसं ऐकायला येत आहे? कसं ऐकायला येत आहे? ऐकायला येत आहे याचा अर्थ तिथे काहीतरी आहे. गुराचे हंबरणे माझ्या कानी कसे पडत आहे याचा अर्थ काय? शौल म्हणाला, लोकांनी ती अमलाकापासून आणली आहेत. आता पटवा पटवीचे काम. हा, तुला जे ऐकायला येतं ना ते बरोबर आहे, बरोबर आहे. ती लोकांनी आणलेली आहेत. कारण म्हणतो, मी खाणारच नव्हतो पास्टर, आकाश आला आणि म्हटला खा खा खा. माझी काय चूक आहे? आकाश म्हटला मला खा, म्हणून मी खायला सुरुवात केली. तुम्ही काय म्हणता मी खातोय? आकाशनी मला जबरदस्ती केली, दिलं पैशानी, आणि म्हणून मी खायला लागतो. हवाबाई पण तेच म्हणत होती. मी कुठं खाला देवा? तू ज्या पुरुषाला बनवलंस ना, काय सांगू त्याच, त्यांनी मला चारवलं रे, त्यांनी मला चारवलं. आता मला म्हटलं, देवा हे काय केलं? देवा, सापानी मला फसवलं. जे काय असतं ते ऍक्सेप्ट करणार नाहीये. सरळ शुद्ध शब्द वापरणार नाहीत, स्पष्ट वापरणार नाही. पटवा पटवी, घुमवा घुमी, काय म्हणतात त्याला? काय तर म्हणतात ना, पटवा पटवी, घुमवा घुमी, फिरवा. नाही, लय भारी म्हण आहे. पटवा पटवी, घुमवा घुमी, काहीतरी लय भारी आहे. ते आदामाकडे जावं लागेल मला शिकायला, हवेकडे. तो म्हणतो, मग काय म्हणतो माहिती आहे का? लोकांनी ती आम्हाला कापासून आणली आहेत. आपला देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ बली अर्पण. अरे शाण्या, देव म्हणतो ते फेकून दे, आणि म्हणतो देवासाठी मी आणलेलं आहे. अरे काय, लय हुशार लोक आहेत. बोला, लोक लय हुशार आहेत. मोठे मग लोक लय हुशार आहेत, लोक लय हुशार आहेत. उदाहरणार्थ ही गोष्ट आहे, देव म्हणतो याला फेकून दे, याला फेकून दे, हे टाकून टाक, हे सोडून टाक. देव म्हणतो ह्याला मनातल्या मनात आम करायला करत, आणि तो म्हणतो हे काय, हे काय? मला वाटलं देवाच्या कामासाठी उपयोगास येईल, मला वाटलं देवाचं चर्चमध्ये कामाला येईल, मला वाटलं भविष्यात देवाच्या कार्यासाठी काम. अरे देव म्हणतो हे सोडून टाक. देवाला कशाला पाहिजे ती गोष्ट? प्रेज द लॉर्ड. देव जी म्हणतो गोष्ट हे मला नको आहे, त्याला पकडून अजून पटोपटी म्हणतो. कदाचित मला वाटलं देव नाही म्हटला, तरी पण मला वाटलं भविष्यात ते देवासाठीच कामाला येईल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती गोष्टी आमच्या जीवनात आहेत प्रियानो, किती गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत की देव त्याला नको म्हणतो, तरी पण आम्ही ते पकडून ठेवतो. का? देवाचं कुंपण घालतो, देवाला हवं असेल. देवाला नकोय प्रियानो काहीच, देव जर नाही म्हणतो त्याला. आपला देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्याने उत्तम उत्तम मेंढरे व गुरेढोरे राखून ठेवली आहेत. बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे. शमूएल शौलास म्हणाला, पुढे कर. बस. परमेश्वर मला म्हणाला, रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो. तो म्हणाला, सांगा. शमूएल म्हणाला, तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास, तरी तुला इस्रायलाचा कुळाचा नायक केले ना, आणि तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना. मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की जा, त्या पापी लोकांचा संहार कर आणि ते नष्ट होईपर्यंत त्याच्याशी युद्ध कर. असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाही? तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले? शौल शमूएलास म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे. परमेश्वराने मला पाठविले त्या मार्गाने मी गेलो आणि अमोलकाचा अगदीच संहार करून त्याचा राजा आगाग यास घेऊन आलो. पण ज्या लुटीचा मी नाश करावायचा होता त्यातून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे गुरे ही तुझा देव परमेश्वर ह्यास गिलगालास यज्ञ करण्यासाठी राखून ठेवला आहे. अजून पण म्हणतो, देव म्हणतो त्याचा नाश कर. अजून पण म्हणतो देवासाठी मी घेऊन येतोय, देवासाठी मी घेऊन येतोय, देवासाठी मी घेऊन येतोय. आणि त्या ठिकाणी शमूएल पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित होऊन म्हणतो 22 वचनामध्ये, तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमानी व यज्ञानी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. प्रियानो, कदाचित तुम्ही 2 तास प्रार्थना करत नसाल, मी मान्य करतो, पण प्रियानो 2 शब्द पण खोटे बोलायला धाडस करू नका. देवाला ते ऐक समजेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं बरं. पुढे सांगता, अवज्ञा जादूगिरीच्या पापासारखी पातका समान आहे, आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदैवताप्रमाणे यासारखा आहे. तुझं परमेश्वर शब्द मोडीला आहे, म्हणून
त्यांनाही तुला राज्यपदावरून झुगारून टाकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत प्रियानो. देवाचा अभिषेक तुम्हाला टिकून ठेवायचा असेल तर, देवाचं पाचारण तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर, एक म्हणजे हट्टीपणा करू नका आणि दुसरी म्हणजे आज्ञाभंग करू नका कधीच. ज्यावेळेस तुम्ही आज्ञाभंग करायला सुरुवात करता, बायबल सांगतं आज्ञाभंग करता, त्यावेळेस बायबल सांगतं देवाच्या प्रियानं जादूगार करतात. जादू करतात ना लोक, जादूटोणा जादूटोणा करतात, त्या लोकांसमान ते पातक आहे. ज्यावेळेस तुम्ही अवज्ञा करायला सुरुवात करता, आज्ञाभंग करायला सुरुवात करता, आज्ञाभंग करून सुद्धा पटवापटवी करता, लय डेंजर आहे प्रियानो. दुसरी गोष्ट, हट्टीपणा कधीच करू नका. मला ते करायचंच आहे, मला ते नाही ते मी जे काय असेल ते. हट्टीपणा सोडू नका. हट्टीपणा म्हणजे मूर्तीपूजा जसं करतो त्याप्रमाणे ते पाप आहे. आणि अवज्ञा करणं म्हणजे करणी आणि जादूटोणा करण्यासारखं पाप आहे. आणि बायबल सांगतं प्रगटीकरणाचा 21वा अध्याय आणि 22व्या अध्याय वाचला तर या दोन्ही लोकांना स्वर्गाचं वतन भेटणार नाही. हट्टीपणा करणं म्हणजे मूर्तीपूजा करणं, आज्ञाभंग करणं म्हणजे जादूटोणा आणि करणी करून लोकांना वश करतात ना, त्याप्रमाणे ते पातक असतो. आणि या दोन्ही लोकांना प्रगटीकरणाच्या 20व्या अध्यायामध्ये आणि 21व्या अध्याय सांगतं दोन्ही लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि असा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये देवाचा अभिषेक लेफ्ट होतो प्रियानो. देवाचं सामर्थ्य लेफ्ट होऊन जातं, निघून जातं प्रियानो. आणि बायबल सांगतं त्या क्षणीच शौल देवाच्या अभिषेकाच्या द्वारे युद्ध जिंकायचा, त्याच माणसांमध्ये दुरात्मा येऊन त्याला रंजवून टाकायचा. ज्या शरीरामध्ये देवाचा गौरव व्हायचा त्याच शरीराच्या द्वारे सैतानी दुरात्मे नांदत आहेत प्रियानो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इतकं भयंकर आहे देवाच्या प्रियानो. ज्यावेळेस आम्ही देवाच्या अधीन राहायचं सोडून देतो, आज्ञाभंग करायला सुरुवात करतो, हट्टीपणा करायला सुरुवात करतो, लक्षात ठेवा देवाचा अभिषेक तुमच्यावरून निघून जातो, देवाचा उपस्थिती तुमच्यासमोर निघून जाते. प्रेज द लॉर्ड. जर देवाची उपस्थिती घेऊन देवाचा अभिषेक घेऊन चालायचा असेल, हो देवाच्या प्रियानो, मोशेने देवाचा अभिषेक घेऊन चालला आणि एक काठी मारली, लाल समुद्र दुभागला. यहोशुआ याजक लोक देवाचा अभिषेक कोश घेऊन चालत होते, फक्त पाय लागला नदीला आणि नदी 2 भागात दुभागली. पण देवाच्या प्रियानो ज्याच्यावर अभिषेक शौलावर केला होता, आज्ञाभंगामुळे आणि हट्टीपणामुळे तो अभिषेक निघून गेला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या प्रियानो तो अभिषेक हस्तांतर झाला दाविदावर आणि दावीद त्या शौलामधले भूत काढायला लागला. अशी अवस्था कधी तुमच्या जीवनात येऊ देऊ नका प्रियानो. मग ते तुमची आई असेल, बाप असेल, बायको असेल, नवरा असेल, लेकरं असतील, कोणी असेल देवाच्या प्रियानो, कोणत्याही कारणास्तव देवाचा जो तुमच्यावर अभिषेक आहे ते अभिषेक लेफ्ट होईल, तो अभिषेक निघून जाईल. इतकं वर्तन वाईट देवाबरोबर करू नका. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या भयात सांगतो, देवाने अनेक लोकांना अभिषेक केलेला आहे, पण प्रियानो थोड्या थोड्या गोष्टीसाठी आज्ञाभंग करतात, थोड्या थोड्या गोष्टीसाठी हट्टीपणा करतात आणि त्या गोष्टीमुळे देवाची उपस्थिती त्यांच्यावर एक दिवस निघून जाईल. मग नंतर पस्तावा करून पण ते लेकरू बनून राहाल, पण प्रियानो ते पाचारण तुम्ही गमवाल, तो अभिषेक गमवाल. तुम्ही स्वर्गात जाल, पण देवाला तुमच्याद्वारे जे करून घ्यायचं होतं ते तुम्ही सगळं काय गमावून टाकाल प्रियानो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियानो या पृथ्वीवर फक्त स्वर्गात जाण्यासाठी आपण नाहीये, तर देवाचं राज्य या पृथ्वीवर आपला प्रस्थापित करायचंय. देव जो आहे आपल्या द्वारे त्याला प्रकट करायचे जगामध्ये आणि देवाच्या राजाचं सामर्थ्य घेऊन आपल्याला चालायचे प्रियानो. देवाचे शिष्य म्हणून आपल्याला जगायचंय. येशू म्हटला नाही जा आणि माझ्या नावात मुले बनवा, माझ्या नावात लोकांना बोलवा. नाही म्हटला प्रियानो, येशूची आज्ञा आहे जा आणि शिष्य बनवा, जा आणि शिष्य बनवा. शिष्य बनवायचं असेल तर प्रियानो तुम्हाला किंमत चुकवावीच लागेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रियानो कदाचित चर्चला तुम्ही सकाळी सकाळी निघता आणि अचानक काहीतरी विसरता आणि तुमची बायको ओरडायला लागती,
ए कळत नाही का तुला, मी स्वयंपाक केला, चहा केला, हे केला, रुमाल का तू विसरली? होऊ शकतं बायकोच्या शब्दाद्वारे तुम्ही खिन्न व्हाल आणि जो अभिषेक तुम्ही घेऊन येणार होता ना तिथंच गमावून टाकाल. कदाचित बायको सगळं काम करत आहे, अचानक बॅग विसरली, उशीर झाला, ए तुला कळत नाही का, मला हे करायचंय, मला ते करायचंय, चर्च मध्ये लवकर पोहोचायचं, तुला समजत नाही का? ज्यावेळेस तुम्ही बायकोला तुमच्या खिन्न करता देवाचा अभिषेक निघून जातो. गमावलेला अभिषेक एका क्षणात येत नाही प्रियानो. सैतान बायकोचा, नवऱ्याचा, पती पत्नीचा आणि लेकरांचा सगळ्यात जास्त उपयोग करतो अभिषेक लेफ्ट करण्यासाठी, चर्चा लोकांचा नाही. तुमच्या अगदी जवळ असणाऱ्या लोकांचा उपयोग करतो फक्त खिन्न करण्यासाठी. खिन्न, रागात येणार, संतप्त होणार आणि त्या रागापोटी रात्रभर प्रार्थना केलेली एका क्षणामध्ये गमावून टाकणार. आणि सैतानाला हेच हवं आहे, सैतानाला हेच हवं आहे. चर्चला येता येता ओरडाओरडी सुरू आहे. अरे सकाळी उठलो, सगळं झालं, आता चर्चला निघतात एक गोष्ट काही तर राहिली आणि किंचाळू बोलतात. समोरचा माणूस ग्रीव होतो, बोलता पण येत नाही, ओरडता पण येत नाही, खिन्न होतो. देवाचा अभिषेक निघून जातो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग कदाचित बायको ओरडत आहे, येड्यासारखं थांबा, बोलू द्या, बोंबलू द्या, घालू द्या शिव्या, पण तुमच्या आतला अभिषेक गमावू नका. तुम्ही जर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केला, तिथं गेली तर गेली, अभिषेकातून बाहेर तुम्ही पण जाल प्रियानो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सैतान हेच करत आहे प्रत्येक परिवारामध्ये. सैतान हेच करत आहे प्रियानो, देवाचं पाचारण गमावण्यासाठी. सगळं काही चांगलं होतं, अरे अचानक काय झालं, एका मिनिटात नंतर अजून गोड बोलणार. सैतानाला हेच हवं आहे, नंतर गोड बोला. देवाचा अभिषेक संपून टाकला पाहिजे. देवाचा अभिषेकातून तुम्ही बाहेर पडला पाहिजे, बस तो जिंकला. प्रियानो मला हेच सांगायचंय, देव जो अभिषेक तुम्हाला करत आहे, मला करत आहे, त्या अभिषेकाला धरून चाला, त्या अभिषेकाला टिकून ठेवा, त्या अभिषेकाला टिकून ठेवा, अभिषेकाला टिकून ठेवा. जितकं तुम्ही अभिषेकाला टिकून ठेवाल, जेवढं त्याच्या उपस्थितीला टिकून ठेवाल, तेवढं तुम्ही उपस्थितीमध्ये वाढत 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 जाल आणि प्रियानो एक दिवस येईल तुम्ही गौरवशाली जीवन जगाल. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची इच्छा आहे प्रियानो, तुम्ही आणि मी गौरवशाली जीवन जगावं, अलौकिक जीवन जगावं. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियानो आजपासून आपलं काय करायचं आहे, शौलाने जे गमावलेलं आहे ना ते मला कमवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. काय कमवायचं आहे, जे मी कमवलेलं आहे त्याला गमवायचं नाही मला. अभिषेक आम्हाला भेटलेला आहे, त्या अभिषेकामध्ये वाढायचंय आम्हाला, त्या उपस्थितीमध्ये वाढायचंय. लक्षात ठेवा, नवऱ्याला, प्रत्येक नवऱ्याला विनंती आहे, बायकोला खिन्न करू नका. प्रेमाने बोला ना. काही चुकलं तर, अहो रुमाल राहिला, हो नाही, अगं ते भांड तिथं राहिलंय, ते करून टाक. राग आला ना दाबून ठेवा, व्यक्त करू नका. राग आला ना असा वाटतंय खाणं धरून, वाटतं पण नाही बोलणार. ए पाणी दे ना, नाही देणार, दे ना, ठीक आहे मीच देतो तुला, पण वाटते हाणाव धरून. कंट्रोल करा स्वतःला. बायकोला म्हणते, बायको असं वाटतं की ओरडावं, मारू शकत नाही, किंचाळावं असं ना, काय काय लागतं तर वाघाला घाबरत नाही, बायकोच्या डोळ्यात बघितलं की बाबा थाळीत बसतोय. काही लोक आहेत असे. हे काय होतं प्रियानो माहिती का, एका क्षणासाठी देवाचा अभिषेक आहे ना तो निघून जातो. उपवास केलेला, प्रार्थना केलेली, आराधना केलेलं एका क्षणात निघून जातं, पुन्हा येत नाही. ते कमवावं लागतं डबल तुम्हाला. प्लीज प्रत्येक नवऱ्याला विनंती आहे, बायको खिन्न होईल असं ओरडू नका. एकदा मारलं तरी चालेल राव, किरकिर करत बसू नका, कुरकुर करत बसू नका, मारू नका, पण एकदा मारलेलं परवडतं राव. 24 घंटे किरकिर कुरकुर करण्यापेक्षा एक मारून मोकळा झालं बरं बाबा. ते मारलेलं तर त्रास निघून जाईल, पण हे बोललेलं कधी विसरत नाही हो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही माणसाला आता पास्टरांनी परवानगी दिली, आता हाणतोच धरून. प्लीज प्रत्येक बायकाला विनंती आहे, प्रार्थना करणाऱ्या लोकांना डिस्टर्ब करू नका. तो तुमचा पोरगा असेल किंवा तुमची नवरा असेल, प्लीज तुम्हाला त्याचा हिसाब द्यावा लागणार आहे, कारण देवाच्या आत्म्याला तुम्ही खिन्न करताय.
ग्रीव होतो ना कधी कधी. कधी कधी नवरा असं बायको ओरडती ना, प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला बोलू पण शकत नाही. आता काय करायचं, तो आतून खिन्न होतं, यार काय मी पस्तावलो काय लग्न करून. इतकं वाईट वागू नका समोरचा बोलत नाही म्हणून. खिन्न करू नका. कदाचित तो बोलू शकतो पण प्रार्थना करतो म्हणून बोलत नसेल. प्लीज विनंती करतो, देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. ज्या शौलाने गमावलेला आहे आज्ञाभंग करून आणि हट्टीपणामुळं कोणत्याही बायकाला विनंती करतो, जे नाही त्याच्यासाठी हट्ट करू नका. असलं तर करा ना, वडापाव खायचं तर बर्गर कशाला मागताय. अरे नवऱ्याकडे 10 रुपये आहेत, मग ठीक आहे भाऊ आपण अर्धा वडापाव खाऊ. नाही मला बर्गर खायचं, त्याने 250 रुपयाचं बर्गर खाले. कर्ज काढून पण मला बर्गर खायचंय, नाही तर मी रात्री तुम्हाला जेवायला देणार नाही. रुसून बसणार, फुगून बसणार. कशाला करता बाई, वडापाव खाऊन शांत राहा. प्लीज खिन्न करू नका. ज्यावेळेस तुम्ही खिन्न करता त्यावेळेस देवाचा आत्मा खिन्न होतो आणि देवाचा अभिषेक निघून जातो. त्याची किंमत प्रत्येकाला चुकवावं लागेल ज्याने देवाचा आत्म्याला खिन्न केलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियानो, एकच विनंती आज माझ्या मनात वालते की तुम्ही आणि मी देवाचा जो अभिषेक आहे ना त्याला टिकून ठेवायला शिका आणि एकमेकाचा रिस्पेक्ट करा, कारण त्याच्यामध्ये पण देवाचा आत्मा आहे. तो बायको असेल किंवा नवरा असेल, सासू असेल किंवा सासरा असेल, ओरडताना लक्षात ठेवा मी देवाच्या आत्म्याच्या मंदिरावर चिंचाळत आहे आणि देवाचा आत्मा सोडणार नाही. कोणीतरी मोठ्याने वचन वाचूया आणि प्रार्थना करूया. प्रत्येक आपल्या जागेवर राहील. 1 कोरिंथ 3:16 वचन मोठ्याने वाचूया आपण. हिंदी में मराठी में कोई भी जो है जोर से पढ़ेंगे. 16 और 17 जोर से पढ़ेंगे. सब लोग खड़े रहेंगे अपनी जगह पे. क्या आप नहीं जानते आप परमेश्वर का मंदिर हो, परमेश्वर का आत्मा तुम्हें वास करता है. याद रखिए, यदि कोई परमेश्वर की आत्मा को नहीं कहा, याद रखिए परमेश्वर की आत्मा को नहीं कहा, परमेश्वर के मंदिर को. मंदिर कौन है? जोर से बोलो, जोर से बोलो, जोर से बोलो. मंदिर कौन है? ये दीवार नहीं है. कौन है? जोर से बोलो. वो है. आजू बाजू से बोलो वो भी मंदिर है. एक दूसरे की तरफ बोलो तू परमेश्वर का मंदिर है. बोलो जोर से बोलो एक दूसरे को, तू परमेश्वर का मंदिर है, तू परमेश्वर का मंदिर है. जोर से बोलो, जोर से बोलो यार. पति पत्नी भी रहेगा तो बोलो, आंखों में आग डाल के, डरो मत. बोलो तुम परमेश्वर का मंदिर हो, तुम परमेश्वर का मंदिर हो. तुझ में, एक दूसरे को जोर से बोलो, तुझ में परमेश्वर की आत्मा निवास करती है. आज मुझे पता चला. अब तक था मुझ में पवित्र आत्मा है, अब पता चला तुझ में भी है. बराबर. अब तक था मैं पवित्र आत्मा का मंदिर, अरे पता चला ये भी पवित्र आत्मा का मंदिर है. अभी याद रखिए. बोलो याद रखिए. एक दूसरे की तरफ, मेरी तरफ मत देखो, मैं इसको बोल रहा हूं. याद रखिए. जोर से बोलो याद रखिए. 17 वचन पढ़ेंगे. यदि तुम बोलो, यदि तुम परमेश्वर के मंदिर का नाश करोगे तो परमेश्वर तेरा नाश करेगा. याद रखिए परमेश्वर का मंदिर पवित्र है. बस. यीशु ने कहा जो कोई पवित्र आत्मा को खिन्न करेगा उसको माफी नहीं मिलेगी. तब यीशु ने क्रूस पर जान नहीं दी थी. पवित्र आत्मा तब तक आया नहीं था, तब तक पुराना नियम चल रहा था. जब यीशु ने कहा जो कोई
मनुष्य के पुत्र को बोलेगा तो उसको माफी मिलेंगी, परंतु जो कोई पवित्र आत्मा के कार्य को कुछ कहेगा उसको माफी नहीं मिलेंगी। और वो यीशु क्रूस पर मरने के बाद, पवित्र आत्मा आने के बाद, यीशु ने, पवित्र आत्मा ने यह स्टेटमेंट दिया, अभी यदि कोई पवित्र आत्मा को बोलेगा, ऐसा नहीं बोला, यदि कोई अभी परमेश्वर के शरीर को नाश करेगा तो उसका बदला परमेश्वर लेगा। प्रेज द लॉर्ड। मैं आपको एक बात बताऊं, बताओ या नहीं? आपके परिवार में शांति क्यों नहीं है? आपके परिवार में शांति क्यों नहीं है? आपके परिवार में बरकत क्यों नहीं है? आपके परिवार में परमेश्वर का अभिषेक क्यों नहीं है? क्योंकि आप अपने पत्नी को, अपने पति को, अपने सास और ससुर को, अपने बच्चों को ऐसा देखते हो कि ये मैं बादशाह और वो दासी। अरे बादशाह गया खड्डे में, बादशाह ये की है, तेरा भी बादशाह वो है, वो यीशु है। उसको भी उद्धार किया है, तेरा भी उद्धार किया है, उसके लिए भी प्राण दिया है यीशु ने, उसके लिए भी प्राण दिया है, तेरे लिए भी लहू बहाया है, उसके लिए लहू बहाया है, उसको भी कीमत, लहू देकर कीमत चुकाया है और तेरे लिए लहू देकर कीमत चुकाई है। किसी के बारे में कुछ बोलते समय घर में याद रखिए, परमेश्वर पलटा लेगा। अभिषेक को बढ़ाना है, अभिषेक को बना के रखना है, तो आज से यहां से निकलते समय अपने पति पत्नी रहेंगे, बच्चे रहेंगे, आजू बाजू के लोग रहेंगे, कोई भी किसी के विरुद्ध कुछ बोला होगा, जाकर माफी मांगो और कहो कि मुझे पता चला कि तुझ में पवित्र आत्मा है और मैं तुझसे नहीं है, यीशु ने जिसको खरीदी किया है उसकी कीमत को मैंने आह्वान किया है, यीशु से मैंने आह्वान किया है, मेरी क्षमा कर। पति रहेंगे, पत्नी रहेगा, बड़पन यीशु के सामने कोई भी नहीं है। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। आइए हम सब लोग आंखें बंद करें।